मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत शिव महापुराणातील कथा। शिवजींचे जे अवतार आहेत तर शिव महापुराणातील तिसरं जे संहिता आहे तर शतरुद्र संहिता आहे। तर त्या शतरुद्र संहितामधल्या आपण कथा ऐकणार आहोत। तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना व्हॉट्सॲपवर ग्रुपवर शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझी ही कथा शिव महापुराणाची ऐकत आहोत तर शिव महापुराणासाठी एक लाईक आणि शेअर आणि कमेंट्स आपल्या गावाची, नाही तर हर हर महादेव, हर साम सदाशिवाय नमः, अशितोषाय नमः। तुम्हाला जे 108 नावं आहेत शिवाचे, 1000 नावं आहेत, त्याच्यातून एक नाव शिवाचं जरूर लिहा, म्हणजे शिव आपली सर्व इच्छा कामना पूर्ण करतो। शिवजींचे 5 अवतारांची कथा। श्री गणेशाय नमो नमः। शालिनी भक्तिसागरवर शिव महापुराण 24,000 मंत्रांचं संपूर्ण आहे। पार्थिव शिवलिंगापासून बिल्वाचं महत्त्वापासून रुद्राक्षाचे महत्त्वापासून तर संपूर्ण शिव महापुराणातला एक एक मंत्र शालिनी भक्तिसागर चॅनलला टाकलेला आहे। सर्च करा शिव महापुराण भाग 1, 2, 3 असे 31 भाग आहे। तर श्रावण महिन्यात तुम्ही स्वयंपाक करता करता, पूजा करता करता ऐकू शकता आणि पुण्याचा वाटा करू शकता, कारण हे पुण्याचाच गठडो आपल्यासोबत येणार आहे, दुसरं काही येणार नाही आहे। म्हणून शिव महापुराण ऐकून आपण पापमुक्त होऊन पुण्याचे कर्मचे गाठोडे सोबत घेऊन जायचे, नाहीतर ही छोटी छोट्या कथा ऐका या चॅनलवर। श्री गणेशाय नमो नमः। वंदे महानंद मनंतलीलम महेश्वरम सर्वविभुम महातनम गौरीप्रियम कार्तिक विघ्नराज सम्मुखोद्वम शंकरमादिदेवम। म्हणजे काय? जे परमानंदमय आहेत, ज्याच्या लीला अनंत आहेत, जे ईश्वराचेही ईश्वर आहेत, जे सर्व व्यापक महान गौरीचे प्रियतम तसेच कार्तिक स्वामी आणि विघ्नराज गणेशाला उत्पन्न करणारी आहेत, त्या आदिदेव शंकरांना मी वंदन करते। श्री गणेशाय नमः। शौनिक म्हणाले, हे व्यास शिष्य सूतजी, तुम्ही महाभाग्यवान आहात, ज्ञान आणि दयेचे सागर आहात। आता ज्या योगे शिवजींनी सतपुरुषांचे कल्याण केले त्या अवताराविषयी सविस्तर सांगण्याची मला कृपा करा। त्या सूत म्हणाले, शौनिकजी आणि येथे उपस्थित असलेले सर्व ऋषीजन हो, मी तुम्हाला शिवजींचे अवतार वर्णन करून सांगत आहे। हे निरूपण तुम्ही सावध चित्ताने ऐका। फार पूर्वी सनत कुमारांनी हीच गोष्ट नंदीश्वराला विचारली होती, तेव्हा त्यांनी शंकराचे स्मरण केले व म्हणाले, हे विधिपुत्र, सर्व व्यापक शिवप्रभूंनी प्रत्येक कल्पांत असंख्य अवतार घेतले आहेत, ते सर्वांचे सर्व वर्णन करून सांगणे मला शक्य नाही, पण माझ्या बुद्धीनुसार जे मला माहीत आहे ते मी सांगते। श्वेतलोहित नावाचा जो 19वा कल्प आहे त्या शिवजींचा पहिला अवतार झाला, त्याचे नाव सदोजत। त्या कल्पात ब्रह्मदेव परब्रह्माचे ध्यान करत असताना श्वेतलोहित वर्णाचा एक शिखाधारी कुमार उत्पन्न झाला। तो सदोजत कुमार ब्रह्मरूपी परमेश्वर अर्थात साक्षात शिव आहे हे लक्षात येताच त्यांना अतिशय आनंद झाला। त्यांनी दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार केला आणि त्या परमपुरुषाचे सद्बुद्धीने वारंवार चिंतन करू लागले। त्यांच्या चिंतनाने तेथे श्वेत वर्णाचे परमोत्कृष्ट परमविज्ञानी आणि परमब्रह्मस्वरूप असे 4 यशस्वी कुमार उत्पन्न झाले। सुनंदन, नंदन, विश्वनंदन आणि उपनंदन ही त्यांची नावे आहेत। त्या महात्म्याचे शिष्य झाले, त्यांनी त्याला परब्रह्म म्हणून जाणले। सदोजत रूपाने प्रकट झालेल्या शिवजींनी प्रसन्न होऊन ब्रह्माजींनी ज्ञान सृष्टी रचण्याचे सामर्थ्य दिले। त्यानंतर रक्त नामक 20वा कल्प झाला। त्या कल्पात ब्रह्माजींनी रक्तवर्ण शरीर धारण केले होते। त्या कल्पांत ब्रह्मदेव पुत्रप्राप्तीसाठी ध्यान करत असताना त्याच्यातून एक पुत्र प्रकट झाला। त्याच्या अंगावर लाल रंगाचे वस्त्र होते, गळ्यात लाल फुलांची माळा होती, त्याचे डोळे लालबुंद होते आणि आभूषणही लालच होते। आत्मबलाने संपन्न असलेला तो महात्मा कुमार वामदेव शिव हे जाणून त्यांनी आदराने नमस्कार केला, त्यांचे ध्यान केले। तेव्हा लाल वस्त्र धारण केलेले 4 पुत्र उत्पन्न झाले। वीरज, विवाह, त्रिशोक आणि विश्वभावन ही त्यांची नावे होत। तेव्हा ही वामदेव रूपी शिवप्रभूंनी ब्रह्माजींना ज्ञान आणि सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती दिली। पीतवासा नावाच्या 21व्या कल्पामध्ये ब्रह्माजींनी पिवळे वस्त्र धारण केले होते। त्या पुत्र कामनेने ध्यान करत होते, तेव्हा पिवळी वस्त्र धारण केलेले एक महा तेजस्वी प्रौढ कुमार उत्पन्न झाले आणि त्याच्या भुजा विशाल होत्या। ब्रह्माजींनी त्यांचे ध्यान केले, तेव्हा तो तत्पुरुष शिव आहे हे त्याच्या लक्षात आले। त्यांनी महादेव गायत्रीचा तत्पुरुषाय विघ्नहे महादेवाय धीमहि तन्नो दंती प्रचोदया असा उच्चार करून नमस्कार केला। त्यामुळे तत्पुरुषातील महादेव प्रसन्न झाले। जो कोणी हा मंत्र ऐकतो
किंवा श्रवण करतो या 108 वेळा बोलतो, तत्पुरुषाय विघ्नहे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदया तन्नो दंती प्रचोदया, या ओम नमः शिवाय असं बोलले तरी महादेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊन सर्व पापे नष्ट होतात, त्यांच्या मुलाबाळांची प्रगती होते. ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच या कथा ऐकायला मिळते. जो भाग्यवान आहे त्यालाच या कथा ऐकायला मिळतील. तुम्ही या कथा ऐकल्या, या तुमच्या दर्शनाने घरातील लोक तुमचे दर्शन करतील तरी सुद्धा त्याचे पापे जळून भस्म होतील असे शिवाने सांगितले. त्यांच्या पार्श्वभागातून पिवळी वस्त्रे धारण केलेले अनेक दिव्य कुमार प्रकट झाले. ते सर्व योग मार्गे प्रवर्तक होते. तो कल्प संपल्यावर शिव नावाचा दुसरा कल्प सुरू झाला. तेव्हा सर्वत्र पाणीच पाणी होते. त्या जलमय अवस्थेत 1000 दिव्य वर्ष उलटून गेले. त्यामुळे सृष्टी निर्मितीची इच्छा करणारे ब्रह्माजी दुःखी मनाने विचार मग्न झाले. त्या समय त्याच सम्मुख महा तेजस्वी कुमार उत्पन्न झाला. तो कृष्ण वर्णाचा होता आणि आपल्याच तेजाने झळकत होता. त्याने काळे वस्त्र परिधान केले होते, काळे शिरोभूषण घातले होते. त्याच्या मुकुट यज्ञोपवीत आणि भाळावरचे गंधही काळेच होते. ब्रह्माजींनी आपल्या बुद्धीने तो अघोर रूपातील शिव आहे हे ओळखले. त्या भक्तवत्सल महान मनस्वी महापराक्रमिणी देवदेवेश्वर अघोराला मनपूर्वक नमस्कार केला. त्या शिव अवताराचे ध्यान केले. प्रियवाणीने त्यांची स्तुती केली. तेव्हा अघोर रूपातील शिवजींच्या शेजारी कृष्ण वर्णाचे काळे गंध लावलेले आणि काळे अंगराग धारण केलेले 4 कुमार प्रकट झाले. ते परम तेजस्वी शिवस्वरूप आणि महात्मा होते. कृष्ण, कृष्णशी, कृष्णास्य आणि कृष्णकंठधारी ही त्यांची नावे होती. ब्रह्माजीच्या सृष्टी हेतू करता ते महात्मा घोर नामक महाअद्भुत योगाचे प्रवर्तक झाले. त्यानंतर ब्रह्माजीचा दुसरा कल्प सुरू झाला. त्याचे नाव विश्वरूप. त्या अद्भुत कल्पात ब्रह्मदेव पुत्र प्राप्तीसाठी शिवजीचे ध्यान करत होते. तेव्हा मोठा नाद करणारी विश्वरूपा सरस्वती प्रकटली. त्याचप्रमाणे तशा स्वरूपात भगवान ईशान्य अवरभूत झाले. त्याचा वर्ण शुद्ध स्फटिका समान उज्ज्वल होता. ते सर्व आभूषणे शोभून दिसत होते. ईशान्य रूपातील त्या अजन्म सर्वव्यापी सर्वात यामी सर्व काही देणाऱ्या सुंदर रूपाच्या सर्वस्व व अरूप अशा शिवप्रभूंना ब्रह्माजींनी अत्यंत आदराने नमस्कार केला. त्या शक्तीसहित अवतरलेल्या सर्व शक्तिमान भगवानांनी त्यांना सन्मार्गाचा उपदेश करून आपल्या प्रभावाने 4 सुंदर आणि शुभ बालके उत्पन्न केली. जटी, मुंडी, शिखंडी आणि अर्धमुंड ही त्यांची नावे होत. योगधारा सद्मार्गाचे अनुष्ठान करून त्यांनी श्रेष्ठ योग गती प्राप्त केली. सनत कुमारजी, मी तुम्हाला ते शिव अवतार संक्षेपाने कथन केले. त्याच्यामुळेच त्रैलोक्यात किंबहुना संपूर्ण ब्रह्मांडात यथायोग्य आणि सर्वांना हितकारक असा व्यवहार प्रचलित झाला. ईशान्य पुरुष अघोर, वामदेव आणि ब्रह्म या भगवान महेश्वराचा 5 मूर्ती जगात विशेष प्रसिद्ध आहेत. ईशान्य शिवजीचे पहिले महान रूप सांगितले आहेत. हे रूप प्रकृतीचा उपभोग घेणारे असून ते क्षत्रज्ञात स्थित असते. तत्पुरुष म्हणून प्रख्यात असलेले शिवजींचे दुसरे स्वरूप गुणांच्या आश्रयाने भोग भोगणारे असून ते सर्वज्ञात अधिष्ठित असते. त्यांचे अघोर नामक जे तिसरे स्वरूप आहे ते धर्मासाठी अंगासहित बुद्धितत्वाच्या विस्तार आणि आतच अधिग्रस्त असते. वामदेव हे 4थे शिवस्वरूप अहंकाराचे अधिष्ठान असून नेहमी अनेक प्रकारची कार्य करत असतात. विचारशील बुद्धिमान लोक शिवजींचे ईशान संज्ञक स्वरूप हे कर्ण, वाणी आणि सर्वव्यापी आकाशाचे अधिष्ठान आहे असे सांगतात. त्यांच्यामध्ये पुरुष नामक रूप हे त्वचा, हात आणि स्पर्श गुण विशिष्ट वायूचे अधिष्ठान आहेत. अघोर नामक रूप हे शरीर, रस, रूप आणि अग्री यांचे अधिष्ठान आहेत. वामदेव नाम रूप हे जीभ, गुद्धा, रस आणि जलाचे अधिष्ठान आहेत. तर सद्योजत नामक रूप नाक, उपस्थ, गंध आणि भूमी यांचे अधिष्ठान आहे. शिवजींची ही सर्व रूपे वंदनीय आहेत, भक्तांचे कल्याण करणारी आहेत, त्यांना सुख देणारी आहेत. तर सनत कुमारजी म्हणतात, जो मनुष्य शिवजींच्या या 5 अवतारांची कथा, सदोजादादी अवतारांची प्राकट्य कथा नित्य श्रद्धेने श्रवण पठन करतो, कोणाला शेअर करतो, तो जगातील सर्व उत्तम भोग भोगून अंती परमगतीला प्राप्त होतो. तर अशा या शिवजींच्या 5 अवताराच्या कथा या व्हिडिओ मागे तुम्हाला सांगितल्या आहेत. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्की करा. शिव पंचाक्षर मंत्र सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे. पार्थिव शिवलिंगाची पूजन रोज करा. खूप जणांच्या शालिनी भक्ती सागरवर हजारो गावांच्या कमेंट्स रोज येतात. तर तिथं सांगितलं की ताई पार्थिव शिवलिंगाचे पूजन तर आम्ही सोमवारी केले, पण विसर्जन कसे करायचे. तर पार्थिव शिवलिंगाचे पूजन तुम्ही सोमवारी दिवसभर राहू द्या. शिवलिंग संध्याकाळ सूर्यास्त होण्याच्या अगोदर तुम्ही शिवलिंगाची विसर्जन आपल्या कोणत्याही कुंडीत, गमल्यामध्ये या कोणत्याही पवित्र झाडाखाली तुम्ही विसर्जन करा. पवित्र झाड म्हणजे बेलाचे झाड, शमीचे झाड, बडाचे झाड, पिंपळाचे झाड अशा झाडांमध्ये तुम्ही ती पार्थिव शिवलिंग विसर्जन करू शकतात. तर आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिवजीच्या 5 अवतारांची कथा ऐकली. आता शिवजींच्या 8 मूर्ती कशा आहेत तर त्या ऐकणार आहोत.
श्री गणेशाय नमो नमः. नंदेश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला लोकांच्या कार्यसिद्धी करणाऱ्या आणि सर्वांना सुख देणाऱ्या शिवजींच्या श्रेष्ठ अवताराविषयी सांगणार आहे. ज्याप्रमाणे सूत्रामध्ये स्वरूप आहे शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, पशुपती, ईशान्य आणि महादेव अशी त्यांची नावे आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, क्षत्रज्ञ आणि चंद्र यांच्यामध्ये ती सर्वांदी 8 रूपे अधिष्ठित आहे. शिवजींचे हे विश्वंभरात्मक रूप चराचर जगाला धारण करते असे शास्त्राचे स्पष्ट प्रतिपादन आहे. भगवान शंकराचे सर्व जगाला जीवनदायी असे जे जलात्मक रूप आहे त्याला भव म्हणतात. जे या जगाला अंतर्बाह्य व्यापून आहे, जे संपूर्ण विश्वाचे भरण पोषण करून त्यास चालना देतो, तो शिवरूपाला उग्र अशी संज्ञा आहे. त्यांचे सर्वांना अवकाश देणारे सर्वव्यापी आकाशमत असे जे रूप आहे त्यास भीम असे म्हणतात. त्यांचे सर्व क्षेत्रांमध्ये निवास करणारे, जीवात्माचे अधिष्ठान असलेले, ज्या जीवाचे भवपाश तोडून टाकणारे असे जे रूप आहे त्यास पशुपती असे म्हटले जाते. महेश्वराचे सर्व जगाला प्रकाशित करणारे जे सूर्यात्मक रूप आहे त्यास ईशान्य म्हणतात. आपल्या अमृतमयी किरणांनी सर्व जगाला शांत व आल्हादित करणारे जे चंद्रात्मक रूप आहे त्यास महादेव म्हणतात. परमात्मा शिवजीचे आत्मा हे 8वे रूप आहे, जे मूर्त अमूर्त अशा सर्व मूर्तींना व्यापून आहे. म्हणूनच समस्त विश्व शिवमय आहे. आणि ज्याप्रमाणे वृक्षांच्या मुळांना पाणी घातले असता त्यांच्या फांद्या पल्लवित होतात, त्याप्रमाणे शिवजींचे पूजन केले असता हे शिवस्वरूप विश्व परिपुष्ट होते. ज्याप्रमाणे पुत्र पौत्रादिकांना सुखात आनंदात पाहून पित्याला प्रसन्न वाटते, त्याप्रमाणे आपल्या भक्तांना आनंदित पाहून शिवजींना परम संतोष वाटतो. जे भक्त शिवजींची मनापासून उपासना करतात, शिवजींना जल अर्पण करतात, शिवजींना तांदूळ अर्पण करतात, शिवजींना ओम नमः शिवाय मंत्र करून बेलपत्री अर्पण करतात, त्या भक्तांच्या सर्व मनोकामना शिवजी पूर्ण करतात आणि त्यांना परम संतोष वाटतो. कारण शिव त्यांच्या हृदयात प्रवेश करून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. हे विश्व कृपाप्रसाद आपल्या आपण प्राप्त होतो. म्हणून जो कोणी देहधारी प्राण्याचे अनिष्ट करतो, जो शिवजींच्या अष्टमूर्तींचे अनिष्ट करतो, या संशय नाही. या शिवजींच्या अष्टमूर्तींची कथा खूप भाग्यवान आहे, त्याला ज्या शिवजींच्या अष्टमूर्तींची कथा ऐकायला मिळेल. शिव महापुराणे सहजासहजी कोणाला ऐकायला मिळत नाही. त्याने खूप काही पुण्य करून ठेवलं असेल, पुण्याचा साठा करून ठेवला आहे, त्याला ते शिव महापुराणाचे 8 रूपांची कथा ऐकायला मिळेल. अष्टमूर्तीच्या रूपाने भगवान शंकर संपूर्ण विश्वात अधिष्ठ आहेत, सर्वांना सर्व काळ सानिध्य आहे, सर्वाकार उपकार करण्यासाठी तत्पर आहेत. म्हणून ज्यांना स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्यांची परमभक्तीने शिवजीची सेवा केली पाहिजे. तर नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला शिवजींच्या अर्धनारीश्वर नावाचे जे अनुपम रूप आहे त्याविषयी सांगतो. सृष्टीच्या आरंभी ब्रह्माजींनी ज्या प्रजा उत्पन्न केल्या त्यांचा विस्तार झाला नाही, त्यामुळे ते दुःख व्याकुळ होऊन चिंता करू लागले. तेव्हा आकाशवाणी झाली, हे ब्रह्मण, तुम्ही मैथुनी प्रजा निर्माण करा. त्या आदेशानुसार ब्रह्माजींनी मैथुनी सृष्टी निर्माण केली आणि करण्याचा विचार केला. पण तत्पूर्वी भगवान शिवजींनी स्त्रियांचे कुळ निर्माण केलेले नसल्यामुळे मैथुनी प्रजा कशी निर्माण करायची असा ब्रह्माजींना प्रश्न पडला. तेव्हा शिवजींच्या कृपेशिवाय हे कार्य सिद्धीत जाणार नाही, हे लक्षात घेऊन घ्या. त्यांनी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी परमेश्वराचे शिव आणि पराशक्ती शिवा यांच्या संयुक्त रूपाचे हृदयात ध्यान करून प्रदीर्घ काळ अनुष्ठान केले आणि त्या आराधनेने भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी आपले कामदा मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि अर्धनारेश्वर नर रूपाने ब्रह्माजी सम्मुख गेले. अर्धनारेश्वर नराची कथा जो कोणी ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतं. अर्धनारेश्वराचे रूप हे अप्रितिम आहे. शिव आणि शिवाचे एकत्रित रूप आहे. तर एकत्रित रूप पाहून ब्रह्माजींना फार आनंद झाला. त्यांनी भगवंतांना दंडवत प्राणिपात केला, म्हणजे नमस्कार केला. दोन्ही हात जोडून विनम्र भावाने स्तुती केली. तेव्हा विश्वकर्ता महादेव गंभीर वाणीने म्हणाले, हे वत्सा, तुमच्या मनात काय आहे ते मी तत्व जाणले आहे. तुम्ही प्रजाची वृद्धी व्हावी या उद्देशाने तप केले होते. मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तर जो वर हवा असेल तो मागा, मी तो वर तुम्हाला देतो असे शिवजींनी ब्रह्माजींना सांगितले. त्यानंतर शिवजींनी आपल्या शरीराचे स्त्रीरूप भागाला म्हणजे शिवादेवीला आपल्यापासून विलग केले. ब्रह्माजींनी त्या पराशक्तीला विनम्रतेने नमस्कार केला व म्हणाले, हे भगवती, हे शिवे,
सृष्टीचे आरंभी तुझे पती असलेले देवादिदेव शिवप्रभूंनी मला उत्पन्न केले आणि माझ्याद्वारे सर्व प्रजानांना निर्माण केले. परंतु मी निर्माण केलेले हा देवादिक मानसिक सृष्टी कितीही वेळा उत्पन्न केली तरी हिचा विस्तार होत नाही. म्हणून मी स्त्री पुरुष समागमातून उत्पन्न होणाऱ्या सृष्टीची निर्माण करून प्रजाची वृद्धी करू इच्छितो. परंतु त्यासाठी आवश्यक असलेले स्त्रियांचे कुळ निर्माण करणे माझ्या शक्तीबाहेरचे आहे. हे देवी, तू सर्व शक्तीचे उगमस्थान आहे, म्हणून तू माझ्या चरणी अशी प्रार्थना कर की तू मला नारी कुळ उत्पन्न करण्याची शक्ती दे. तसेच चराचर जगाच्या वृद्धासाठी आपल्याच एका सर्वसमर्थ रूपाने माझा दक्ष नावाचा जो पुत्र आहे त्याची कन्या हो. तेव्हा तथास्तु असा आशीर्वाद देऊन शिवादेवीने आपला जो पुत्र आहे त्याची कन्या हो तेव्हा आशीर्वाद दिला आणि भ्रूबद्ध स्थानामधून आपल्यासारखीच कांती असलेली दुसरी शक्ती निर्माण केली. तेव्हा तिला पाहून देव श्रेष्ठ शिवप्रभू हसून म्हणाले, हे शिवे, परममेष्टी ब्रह्माजींनी तपश्चर्येने तुझी आराधना केली आहे. तू त्यांच्यावर प्रसन्न हो, त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण कर. त्यांच्या आज्ञेनुसार जगदंबेने दक्षाची कन्या होण्याचे मान्य केले होते. अशा प्रकारे ब्रह्माजींनी अनुपम शक्ती प्रदान करून शिवादेवी शिवजीच्या शरीरात लीन झाली. भगवान शंकर ही अंतर्धान पावले. तेव्हापासून जगात स्त्रियाचे कुळ अस्तित्वात आले आणि मैथुनी सृष्टीला आरंभ झाला. तिचा विस्तार होऊ लागला. ते पाहून ब्रह्माजींना फार आनंद झाला. हे तात, मी तुम्हाला शिवजींच्या अर्धनारीश्वर नर या सर्वश्रेष्ठ रूपाची माहिती सांगितली. हे वर्णन अत्यंत मंगलकारिक आहे. जो मनुष्य खूप पुण्यदायक आहे, ज्याने खूप पुण्य केले त्यालाच हे कथेचे श्रवण पठन करतो, सर्व उत्तम भोग भोगून परम गतीला मोक्षला प्राप्त होतो. तर असे हे शिवजीचे 8 मूर्तींची कथा होती. त्यांच्या 9 अवतारांचे वर्णन ऐकूया. 9 अवतारांचे वर्णन ऐकले म्हणजे सर्व पापांचे तर नाशच होते, पण आपल्या मुला बाळांचे नवऱ्याचे आयुष्य वाढते. जे जिथे जातात तिथे मान सन्मान प्रतिष्ठा वाढते. आणि या 12 ज्योतिर्लिंगांचे स्मरण मात्र जो कोणी शिवजींच्या 12 ज्योतिर्लिंगांचं सकाळ संध्याकाळ स्मरण करतो तरी पण त्याचे पापे नष्ट होतात असे स्वतः शिवाने सांगितले. 24,000 मंत्रांचं शिव महापुराण जो खूप भाग्यवान आहे त्याला श्रवणपठण शेअर करायला मिळतं. सहजासहजी कोणालाच श्रवण करायला मिळत नाही. तर आता आपण ऐकूया शिवजींच्या 9 अवतारांचे वर्णन. श्री गणेशाय नमो नमः. त्याआधी कोणी नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. श्री गणेशाय नमो नमः. नंदीश्वर म्हणाले, सनत कुमारजी, शिवजींच्या 9 अवतारांचे वर्णन कसे आहे ते सांगा. तेव्हा सनत कुमारजी म्हणाले, एकदा भगवान शिवजींनी ब्रह्माजींना स्वतःचे चरित्र प्रेमपूर्वक वर्णन करून सांगितले. त्या परम सुखदायक कथा तुम्ही श्रवण करा. शिवजी म्हणाले, ब्रह्माजी, वराह कल्पातील 7व्या मन्वंतरात सर्व लोकांना प्रकाशित करून भगवान कल्पेश्वर जे तुमचे पंतू आहे ते वैवस्त मनुचे पुत्र होतील. त्या मन्वंतरातील द्वापारयुगाच्या शेवटी लोकांवर अनुग्रह करण्यासाठी आणि ब्राह्मणाच्या हितासाठी मी प्रकट होईन. युग प्रवृत्तीनुसार त्या कल्पातील प्रथम चतुर्थ युगातील पहिल्या द्वापारयुगात स्वतः व्यासजी हे स्वामी असणार आहेत. त्यानंतर येणाऱ्या कलयुगाच्या अंती ब्राह्मणाच्या हितासाठी मी शिवादेवीसह श्वेत नामक महामुनीच्या रूपाने प्रकट होणार आहे. त्यावेळी हिमालयाचे चांगल नामक रमणीय शिखरावर माझे शिखा धारण केलेले शिष्य उत्पन्न होतील. श्वेत, श्वेतशिख, श्वेताश आणि श्वेतलोहित नावाचे हे 4 शिष्य ध्यानयोगात प्रवीण असतील. ते मज अविनाशी परमात्म्याला तत्व जाणून माझे भक्त होतील आणि जन्मजरा मृत्यूरहित होऊन परब्रह्मातच समाधी मग्न होऊन राहतील. त्या समयी मानव ध्यानाव्यतिरिक्त दान धर्म आदी कोणत्याही कर्महेतुक साधनांनी मला पाहू शकणार नाहीत. पुढे दुसऱ्या द्वापारयुगात सत्य नामक प्रजापती हे व्यास होतील. तेव्हा मी कलयुगात सुतार नावाने विख्यात होईल. दुदंबी, शतरूप, वृषक आणि केतुमान हे 4 वेदज्ञ ब्राह्मण माझे शिष्य होतील. ते ध्यानयोगाने अक्षय अव्यय अशा मला तत्वात जाणून मुक्त होतील. तिसऱ्या द्वापारयुगात भार्गव नावाचे व्यास होतील. तेव्हा मी दमन नावाने विख्यात होईन. विशोक, विशेष, विपाप, पापनाशन असे माझे 4 शिष्य असतील. त्या अवतारात मी शिष्यासह व्यासांना सहाय्य करेन, लोकांना निवृत्त मार्ग दाखवीन. चौथ्या द्वापारयुगात अंगिरा हे व्यास होतील. तेव्हा मी सुहोत्र नावाने प्रकट होईन. माझे 4 शिष्य असतील. सुमुख, दुर्मग, दुर्धर्म आणि दुरात विक्रम नावाचे ते शिष्य योग साधक महात्मा असतील. त्यांच्या समेत महातपस्वी योगी होईन. सनक, सनातन, सनंदन आणि सनतकुमार हे माझे शिष्य होतील. मी शिष्यासह व्यासांना मदत करीन, निवृत्ती मार्गाचा प्रचार प्रसार करीन.
6व्या द्वापारात मृत्यू नामक व्यास होतील. ते वेदांचे विभाजन करतील. त्यांच्या सहाय्यासाठी मी लोकांची नावाने अवतीर्ण होईल आणि निवृत्त मार्गाची उन्नती करेन. सुदामा, विरजा, संजय आणि विजय हे माझे दृढवर्ती 4 शिष्य असतील. 7व्या द्वापाराच्या आरंभी शतक्रतू नावाचे व्यास होतील. तेव्हा मी सर्वज्ञ असा जैगिष्यव्य होईल. सार्वस्व, योगेश, मेघवाहन आणि सुवाहन हे माझे 4 शिष्य असतील. मी शिष्यांसह व्यासांना सहाय्य करेन. काशीतील एका गुहेमध्ये दिव्यस्थानी कुशासनावर बसून महायोगात निपुण होईल. योग मार्ग दृढ करून भक्तांचा उद्धार करीन. 8व्या द्वापारयुगात महामुनी वसिष्ठ हे वेदांचे विभाजन करणारे वेदव्यास होतील. मी दधिवाहन नावाने अवतीर्ण होऊन त्यांना सहाय्य करेन. कपिल, आसुरी, पंचशिक आणि शाल्वल हे माझे 4 शिष्य असतील. हे माझ्यासारखे योग्य असतील. 9व्या चतुर्युगातील द्वापारात मुनिश्रेष्ठ, सार्वस्व आणि व्यास म्हणून प्रसिद्ध होतील. त्यांच्या निवृत्त मार्गाची विस्तार करण्यासाठी मी ऋषभ नावाने प्रकट होईल. पराशर, गर्ग, भार्गव आणि गिरीश हे 4 महायोगी माझे शिष्य असतील. त्यांच्या संयोगाने मी व्यासांना सहाय्य करून योग मार्गे सुदृढ बनवीन. अनेक दुःखी भक्तांवर दया करून त्यांच्या भवसागरातून उद्धार करीन. लोकांचे अनेक प्रकारे रक्षण करीन. त्या अवतारात मी भद्रायू नामक राजकुमाराला मोठी मदत करणार. त्याच्यावर लहानपणी विषप्रयोग करेल. त्यामुळे तो व्याधग्रस्त होईल. राजा त्याचा त्याग करेल. पुढे त्याला मरण येईल. तेव्हा मी त्याला जिवंत करीन. तो 16 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या घरी जाईल. तो माझी पूजा करेल, माझा आदर सत्कार करेल. मी त्याला राजधर्माचा उपदेश करेन. त्याला दिव्य कवच देईल. शंख आणि सर्व शत्रूंचा विनाश करू शकेल अशी तेजस्वी खडक देईल. त्याच्या सर्व अंगाला भस्म लावून त्याला 12,000 हत्तींचे बळ देईल. जो कोणी नुसतं भस्म अंगाला लावतो, त्रिपुंडी भस्म लावतो, तरी त्याच्या कपाळावर 27 देवता बसलेले असतात. त्याचे दुर्भाग्य दूर करतात. जर संपूर्ण अंगाला त्याचे भस्म लावले तर 12,000 हत्तीचे बळ येईल. जो मुखामध्ये ओम नमः शिवाय, कपाळी भस्म लावतो, गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतो, त्याला त्रिवेणी संगमात स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते असे स्वतः शिवाने सांगितले. मग भद्रायूला तर संपूर्ण अंगाला मी माझ्या हाताने त्याला भस्म लावेल आणि 12,000 हत्तीचे बळ देईल. भद्रायूला आणि राजाकडून उपेक्षित अशा त्यांच्या मातेला अनेक आशीर्वाद देऊन निश्चिंत करेन. त्यांना अनेक प्रकारे समजावून धीर दे. त्यानंतर मी स्वइच्छेने आपल्या स्वस्थानी जाईन. माझ्याकडून वरदान प्राप्त झालेला भद्रायू सर्व शत्रूंना जिंकून राजर्षी होईल. कीर्तिमालिनीशी विवाह करून धर्मपूर्वक राज्य करेल. झालेला भद्रायू सर्व शत्रूंना जिंकून राजर्षी होईल. कीर्तिमालिनीशी विवाह करून धर्मपूर्वक राज्य करेल. ब्रह्माजी अशा प्रकारे माझा ऋषभ नामक 9वा अवतार विलक्षण प्रभावी असेल. तो सत्पुरुषांना गती देणारा, दीनदुबळ्यांसाठी, जनांसाठी अत्यंत हितकारक होईल. ऋषभदेवाचे हे चरित्र मनुष्याला पावन करणारे, स्वर्गसुख मिळवून देणारे, धन, यश, कीर्ती, आयुष्य वाढवून देणारे म्हणून हे प्रयत्नपूर्वक श्रवण पठन करावे. तर असे हे शिवजींचे अवतार होते. शिवजींच्या 9 अवतारांची वर्णनची कथा होती. शिव महापुराणातील या कथा, छोट्या छोट्या कथा श्रावण मासमध्ये ऐकून आपल्या जीवनाचे सार्थक करावे आणि शिवलिंगाची पूजा रोज करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा सकाळ संध्याकाळ 108 वेळा जप करावा. महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. शिवचालिसाचे पठण करावे. 12 ज्योतिर्लिंगांचे पठण करावे. शिवलीला अमृताचा 15 अध्यायांमधून सर्वात महत्त्वाचा अध्याय म्हणजे 11वा अध्यायाचं जो कोणी पठण श्रवण करतो त्याची जे मृत्यूगंड आहे तो टळतो आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. असा हा 11वा अध्याय सर्वात महत्त्वाचा अध्याय आहे. सर्वांनी श्रावण महिन्यात शिवलीला अमृताच्या 11वा अध्यायाचे पारायण रोज करा. तर अशा या 9 अवतारांची कथा मी तुम्हाला सांगितली आहे, वर्णन केलं आहे. तो शंभूचे शिव महापुराणांमधील अवतारांची कथा. तर अश्वत्थामा अवतार या श्रावण महिन्यामध्ये जर आपण ही कथा ऐकली तर आपले सर्व पितृदोषसुद्धा नष्ट होतील आणि घरातील जे कटकट असेल ते सुद्धा नष्ट होईल. कालग्रह, या नवग्रह, वास्तुदोष, पितृदोष आणि कालसर्पदोष यांचीसुद्धा आपल्याला मुक्तता मिळेल. तर अश्वत्थामा अवतार आहे आणि साधू वेशधारी द्विज अवतारी असे शिवशंभूच्या या अवतारांच्या कथा मी तुम्हाला अगोदर पण सांगितल्या आणि आता पण या अवतारांच्या कथा जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच ऐकायला मिळतील. कारण शिवशंभूचे अवतार किती अवतार आहेत, कसे कसे रूप धारण केले आहेत असे शिव महापुराणातील अवतार आहेत. तर साधू वेश कसा धारण केला या अवतारामध्ये साधू वेशधारी अवताराची शिवाची कथा आहे. तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. श्री गणेशाय नमो नमः. साधू वेशधारी द्विज अवतार.
नंदीश्वर म्हणाला, सनतकुमारजी, आता मी तुम्हाला शिवजीच्या साधू वेशधारी द्विज अवताराविषयी सांगतो. भगवान शिवजींनी हिमालय आणि मैना यांच्या सम्मुख नर्तक नटाच्या रूपाने प्रकट होऊन अद्भुत लीला दाखवली. त्याच्याकडे गिरजेची भिक्षा मागितली, ती त्यांना नाकारली. तेव्हा ते अंतर्धान पावले. ते शिवप्रभू होते हे लक्षात आल्यावर ते दोघी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची आराधना करू लागले. त्या दोघांची उत्कट भक्ती पाहून देवांना मोठी चिंता उत्पन्न झाली. ते विचार करू लागले, हिमालय अनंत रत्नांना आधारभूत आहे. त्याने आपली कन्या प्रेमभक्तीने शिवजींना अर्पण केली तर त्याला नक्कीच परम गती मिळेल. तो आपले स्थावर रूप सोडून दिव्य रूपाने शिवलोकी गेला तर पृथ्वीची अवस्थाही ठीक राहणार नाही. त्यांनी आपसासात बराच विचार विमर्श केला. मग आपला स्वार्थ साधण्यासाठी बृहस्पतीच्या घरी गेले. त्यांना वास्तुस्थितीची कल्पना दिली व म्हणाले, गुरुदेव, तुम्ही हिमालयाच्या घरी जा. तेथे शिवनिंदा करून त्यांच्या मनात शिवजीबद्दल आदर आणि भक्ती राहणार नाही असे करा. म्हणजे त्यांना आपली कन्या त्यांना दिली तरी तो पृथ्वीवरच स्थित राहील. त्याचे बोलणे ऐकून बृहस्पती विचारात पडले. ते म्हणाले, देवांनो, हे काम माझ्याकडून होईल असे मला वाटत नाही. यासाठी तुमच्यापैकीच कोणीतरी प्रयत्न करावा. तुम्ही इंद्राला घेऊन ब्रह्माजीकडे जा. त्यांना सर्व हकीकत सांगा. ते तुमचे काम करतील. बृहस्पतीच्या सांगण्यावरून देव सत्यलोकी गेले. त्यांनी ब्रह्माजींना आपले मनोगत सांगितले. तेव्हा पितामह म्हणाले, मी शिवजींची निंदा करू शकत नाही. तुम्ही कैलासावर जा, महादेवांना संतुष्ट करा. हेतूच जावा. म्हणून ते स्वतःच्या हिमालयाकडे जाऊन आपली निंदा करतील. दुसऱ्यांची निंदा करणे हे जरी पाप असले तरी स्वतःची निंदा करणे यशकारक असते असे मानतात. त्याच्या सूचनेप्रमाणे देव कैलासावर गेले. त्यांनी शिवजीची स्तुती केली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे देवांना परम संतोष वाटला. ते आनंदाने आपापल्या स्थानी गेले. त्यानंतर महेश्वर शिवजींनी आपली अजब लीला दाखवली. त्यांनी साधू वेशधारी ब्राह्मणाचे रूप घेतले. त्यांना दंड आणि छत्र धारण केले होते. त्यांच्या अंगावर सुंदर वस्त्र होते. भाळी उज्ज्वल तिलक हातात होता. स्फटिक मण्यांची माळ आणि गळ्यात शाळीग्राम होता. तो विष्णू नामाचा जप करत हिमालयाकडे गेले आणि हिमाद्रीने तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी उत्थापन देऊन त्यांचे स्वागत केले. गिरिराजाने सामोरे जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्याला उत्तम आसन दिले. त्याचा आदर सत्कार केला व म्हणाला, महाराज, आपण कोण आहात? येथे कोणत्या उद्देशाने आला आहात? ब्राह्मण म्हणाला, मी वैष्णव ब्राह्मण आहे. परमार्थाचा साधक आहे. लोकांवर उपकार करण्यासाठी आणि जीवमात्राची सेवा करण्यासाठी सर्वत्र संचार करत असतो. गुरुकृपेने मला सर्वज्ञता प्राप्त झाली आहे. तू आपली लक्ष्मीसारखी सुंदर सुस्वरूप कन्या शिवजींना देणार आहेस हे कळल्यावर मोठं आश्चर्य वाटले. अगदीच राहावले नाही. म्हणून तुला सावध करण्यासाठी मी मुद्दाम येथे आला हो. ज्यांना आपली कन्या देण्यास तू एवढा आतुर झाला आहेस त्याच्याबद्दल तुला काय माहिती आहे? ज्याच्या कुळाबद्दल व गोत्राबद्दल कोणी काहीही जाणत नाही. त्यांना माता, पिता, बंधू, आप्त असे कोणी नाही. जे आश्रयसहित असंग, कुरूप, निर्गुण, शमशानवासी, विकट आणि दिगंबर आहेत. जे आपल्या अंगाला भस्म फासतात, डोक्याला सर्प गुंडाळतात आणि ज्यांची गती कोणालाही कळत नाही. अशा पुराण पुरुष शिवजींना आपली कन्या देण्यास तू कसा तयार झालास? हा निर्णय घेताना तू आपल्या पत्नीला विचारलेस काय? आपल्या बांधवांचा सल्ला घेतलास का? तू नारायणाच्या कुळात उत्पन्न झाला आहेस. आपली कन्या एकांत प्रिय आणि विरक्त योग्याला द्यावी ही विपरीत बुद्धी तुला कोठून प्राप्त झाली? माझे ऐक, अजूनही वेळ गेलेली नाही. पार्वतीचे नाव ऐकून कोणीही सुंदर, सुस्वरूप, श्रेष्ठ पुरुष तिच्याशी विवाह करण्यास पुढे येईल. तिच्या विवाहाच्या बाबतीत तू परिवारातील सर्वांचा विचार घे. पार्वतीच्या इच्छांचा विचार करू नकोस. कारण रोग्याला औषध घ्यावेसे वाटत नाही, त्याला कुपथ्यच करणे आवडते. त्याप्रमाणे तिलाही आपले कल्याण कशात आहे हे कळत नाही. म्हणून तिच्या भल्याचा तूच विचार करायचा आहेस. मुनिवर्य, अशा प्रकारे स्वतःचीच निंदा करून साधू वेशधारी ब्राह्मणरूपी शिवजी तेथून निघून गेले. त्याच्या बोलण्याचा हिमालय आणि मेणावर मोठा प्रभाव पडला. शिवजींबद्दल त्याच्या मनात संशय निर्माण झाला. ते शिवभक्तीला विमुख झाले. पुढे काय करावा याचा विचार करू लागले. देवांचे काम झाले होते. त्यांनी शिवजींचे मनपूर्वक आभार मानले. हे प्रभू, मी तुम्हाला शिवजींच्या साधू वेशधारी द्विज अवताराविषयी सांगितले.
हा इतिहास मनुष्याचा पातकांचा नाश करून त्यांना आयुष्य, आरोग्य आणि स्वर्गप्राप्ती करून देणारा आहे. जो सद्भक्त याचे नित्य श्रद्धेने श्रवणपठण करतो तो सुखी होतो, त्याला उत्तम गतीची प्राप्ती होते. आता तुम्हाला मी अश्वत्थामा अवताराची कथा सांगतो. नंदीश्वर म्हणाला, सनतकुमारांना म्हणाला, हे सर्वज्ञ, आता मी तुम्हाला शिवप्रभूच्या अश्वत्थामा अवताराविषयी सांगतो. देवगुरु बृहस्पतीच्या अंशापासून भरद्वाजद्वारे द्रोण नावाचा अयोनिसंभव पुत्र उत्पन्न झाला. तो महातेजस्वी, महाबुद्धिमानी, कीर्तिवान, वेदांमध्ये निपुण, सर्व शास्त्रांमध्ये ज्ञाता, सर्व अस्त्रे जाणणारा, धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ, अत्यंत पराक्रमी होता. तो कौरवांचा गुरु होता. 6 महारथीपैकी एक म्हणून विशेष प्रख्यात होता. या ब्राह्मणत्व द्रोणाचार्याने कौरवांचा मदतीकरता पुत्र व्हावा म्हणून शिवजींच्या उद्देशाने मोठे तप केले. त्याची तपश्चर्या पाहून शंकर प्रसन्न झाले. ते त्यांच्या सम्मुख प्रकटले. द्रोणाचार्याने त्यांना विनम्रप्रमाणे नमस्कार केला, त्यांची स्तुती केली. शिवजींनी त्याला वर मागण्यास सांगितले. तो म्हणाला, हे महाप्रभू, मला तुमच्या अंशापासून एक पुत्र व्हावा. तो बलवान आणि अजिंक्य असावा. शिवजींनी त्याला अपेक्षित वर दिला आणि अंतर्धान पावले. द्रोणाचार्य आनंदाने घरी परतला. त्याने पत्नीला सर्व हकीकत सांगितली. यथावकाश भगवान शिवजींनी आपल्या अंशाने तिच्या पोटी जन्म घेतला. द्रोणाने व बालकाचे अश्वत्थामा असे नामकरण केले. अश्वत्थामा अस्त्रशस्त्र विद्येत निपुण, अतिशय पराक्रमी आणि महावीर होता. त्याने पित्याच्या आज्ञेनुसार महाभारत संग्रामात कौरवांना मदत केली. त्याच्यामुळे पांडवाकडील मोठमोठे धुरंधर हतबल झाले. त्यांना कौरवांवर विजय मिळवणे अशक्य झाले. तेव्हा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने कठीण तप करून शिवजींकडून अस्त्रे मिळवली आणि कौरवांचा पराभव केला. त्यामुळे संतप्त झालेले अश्वत्थाम्याने रात्रीसमयी पांडवांच्या शिबिरात घुसून मोठी कत्तल केली. तीत पांडवांचे सर्व पुत्र मारले गेले. त्या समयी कृष्णाधिक महावीरांना त्यांचे निवारण करता आले नाही. पुत्रशोकाने व्याकुळ झालेला अर्जुन श्रीकृष्णासह रथारूढ होऊन अश्वत्थामाच्या पाठलाग करू लागला. तेव्हा त्याने अर्जुनावर ब्रह्मशीर नामक अस्त्र सोडले. त्यामुळे दशोदिशांमध्ये प्रचंड तेज प्रकट झाले. ते पाहून अर्जुन भयभीत झाला आणि श्रीकृष्ण म्हणाला, हा काय प्रकार आहे? हे दुस्सह्य तेज कोठून येत आहे? श्रीकृष्ण म्हणाला, धनंजया, द्रोणपुत्र अश्वत्थामाने तुझ्यावर ब्रह्मशास्त्राचा प्रयोग केला आहे. याच्यासारखे दुसरे घातक अस्त्र नाही. तू शिवप्रभूचे स्मरण कर आणि त्यांना दिलेल्या श्वेश्वराचे या अस्त्राचा नाश कर. हे ऐकून अर्जुनाला धीर आला. ब्रह्मास्त्राचे निवारण व्हावे म्हणून श्रीकृष्ण स्वतः शिवजीचे ध्यान करू लागले. अर्जुनही त्याचे स्मरण केले. त्यांना नमस्कार केला. मग पाण्याला स्पर्श करून शैवास्त्र सोडले. ब्रह्मास्त्र कधीही निष्फळ ठरणारे नव्हते, परंतु शैवास्त्राच्या तेजाने ते शांत झाले. ते पाहून अश्वत्थामाला मोठे आश्चर्य वाटले. ते शैवास्त्र आहे हे लक्षात येताच त्याने त्याच्या विरुद्ध काही केले नाही. असो, त्यानंतर अश्वत्थाम्याने सर्व पृथ्वी पांडवरहित करण्याच्या उद्देशाने उत्तराच्या अभिमन्यूच्या पत्नीच्या पोटात असलेल्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. तेव्हा तिने भीतीने व्याकुळ होऊन श्रीकृष्णाचे अंतर्ताणाने प्रार्थना केली. त्यांनी शिवजीचे स्मरण करून त्यांच्या आज्ञेने आपल्या सुदर्शन चक्राने तिचे रक्षण केले. ब्रह्मास्त्र हळूहळू शांत झाले. नंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांनी अश्वत्थामाला नमस्कार केला. त्यामुळे प्रसन्न झालेल्या त्या द्रोणपुत्रामुळे त्यांना अनेक वर दिले. हे मुनिश्रेष्ठा, अशा प्रकारे शिवजींच्या अश्वत्थामाच्या रूपाने पृथ्वीवर अनेक लीला केल्या. त्रैलोक्याला सुख देणारा हा अवतार आजही गंगाच्या तीरावर स्थित आहे. हा अवतार भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारा आणि त्यांना सर्व प्रकारच्या सिद्धी करून देणारा. जो मनुष्य शिवप्रभूचे चरित्र सावध चित्ताने ऐकतो, त्याचे भावभक्तीने कीर्तन करतो, त्याच्या समस्त इष्टकामना पूर्ण होतात, तो शिवलोकी जातो. असा हा अश्वत्थामा अवतार होता. जो कोणी अश्वत्थामा अवतार या सर्व अवतारांच्या कथा जो कोणी ऐकतो तो खूप भाग्यवान असतो. त्याच्या परिवाराची तरक्की होते आणि प्रगती होते. त्याला त्यांच्या परिवाराला यत्किंचितही पाप लागत नाही आणि त्यांचे पितर जर नरकामध्ये पडलेले असतील, ज्यांनी ह्या कथा ऐकल्या आहेत, तर त्यांच्या पितरांना सुद्धा मोक्षाची प्राप्ती मिळते. असा हा शिवप्रभूंच्या अवतारांची कथा होती. मला अशी आशा आहे तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल.